सर्वचिदचित् परमेश्वरस्य साक्षादधीश्वरमियं शरणं रमेशम्। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ। हरे नमः। हे करायचं आपल्याला. इथून थोडं पुढे गेले, इथं मार्क केलं मी. हम्म. इथून व्हायचं करेक्ट. हा. हम्म. इति सत्तत्वे प्रथमेतराणीति शब्दो मानुषाणां सुरादीनां। प्रथम शब्द इतर शब्द हे मनुष्यांच्या मध्ये असतो. द्वितीय हा शब्द जो असतो की नाही तो सुरादीनांच्यासाठी असतो. प्रज्ञानेत्रो आलोकः इति. प्रज्ञानेत्रो आलोकः. आलोकः म्हणजे काय, डोळ्याने दिसत नाही पण प्रज्ञानाचं जे नेत्र आहे ना त्याच्याने दिसतं, म्हणून त्याला आलोक म्हणतात. आलोक शब्देन मुक्त समुदाय उच्यते. इथं आलोक या शब्दाने मुक्त असणाऱ्या लोकांचा समुदाय घेतला जातो. अलोक कारण त्या लोकांना जरी हा डोळ्यांनी बघायची नसते तरी देखील त्या प्रज्ञानेत्रांनी बघत असतात ते. हं? ब्रह्मादि स्थावरांतस्य लोकस्य सर्वं तत् प्रज्ञानेत्रमिति विष्णुधीनत्वस्य पूर्वमेव उक्तत्वात्. ब्रह्म इत्यादी सगळ्या देवतांचा ब्रह्मादि स्थावरांतस्य. स्थावर म्हणजे काय, दगड धोंडे वगैरे पर्यंत असणार सर्व तत् प्रज्ञानेत्र उच्यते. त्या सगळ्यांना प्रज्ञानेत्र असते. सगळ्यांना प्रज्ञानेत्र पाहिजे. प्रज्ञानाचा एक डोळे असावेच लागतात. आणि ते त्या प्रज्ञानेत्र देणारा विष्णू परमात्मा आहे, त्याच्या हातात असते, त्याच्या अधीन असते याचा अर्थ आहे. पूर्वमेव हे सगळ्या गोष्टी मागे सांगितलेल्या आहेत. पुन्हा प्रज्ञाननेत्रो आलोकः इति मुक्त विषय. म्हणून प्रज्ञाननेत्र म्हणून जे आहे की नाही ते आलोक, लोक नसलेले, त्या लोकात नसलेले लोक आलोक किंवा न दिसणारे लोक ज्यांना डोळ्यांनी पाहायची शक्यता नसते त्या लोकांनी प्रज्ञान नेत्राने पाहावं असा अर्थ आहे. मुक्तो आलोक्यत्वाद अलोका. मुक्तो ही आलोक्यत्वाद अलोका. मुक्त मनुष्य असतो ना तो कसा असतो, त्यांना आलोक्य असते म्हणजे डोळ्यांनी पाहायची गरज नसते, तिथं प्रज्ञान नेत्रांनी पाहायची गरज असते म्हणून सांगितलेलं आहे. अंडजाने इत्याद्युक्त्वा. अंडजानी वगैरे इत्यादी सांगितलं ना, प्रकार 21 प्रकार सांगितले. अंडामधून अंडाने उत्पन्न होणारे म्हणून सांगितलं ना. पुन्हा श्वा गावा इत्यादी देवादीनाम. पुन्हा नंतर गाव, हत्ती, त्यानंतर घोडे इत्यादिकांचं सगळ्यांचं नाव सांगून मग देवादीनाम म्हणून सांगितलंय. देव इत्यादिकांना मन आदेरेव. मनस्य मन वगैरे इत्यादिकांचे देखील त्याचा नावपी स्वीकारार्थम. ते सगळे जन्मले असतात पण स्वीकार करण्यासाठी मात्र त्या लोकांनी स्वीकार करायचा अर्थ परमात्म्याच्या अधीन होऊन स्वीकार करावा लागतो. अंडजत्वाद. अंडजत्वाद व्युत्पत्ती प्रकारोपी. अंडापासून उत्पन्न झाल्यामुळे उत्पन्न होणं म्हणून हा प्रकार देखील विष्णूच्या अधीनच असतो. म्हणून ते दाखवण्यासाठी ते देखील त्याच्यात सांगितलेले आहेत, त्या लिस्टमध्ये त्यांचे नाव देखील दिले आहे. तथा आश्मान तृण काष्ठाश्च. तसंच दगड, तृण, काष्ठ हे सगळे दिदृक्षये तां प्रकृतीं भजन्ते. पाहायची इच्छा करून आपलं स्वतःचं स्वरूप जे आहे धारण करून घेतात. किती भारतवचनम वचनात अश्मादीनामपि या महाभारतातील वाक्याने दगडधोंडे इत्यादिकांना देखील प्राणी म्हणून म्हणलं जातं. प्राणीचा अर्थ स्वीकारार्थम प्राणी ती म्हणून ते स्वीकार करण्यासाठी त्याच्यामध्ये प्राण असतो, ते जीव असतो तरी सांगितलं. गमन पतन स्थिरत्वादयोपी भावा. म्हणून
जाणं, पडणं किंवा राहणं, थांबणं, हे सगळे भाव आहे त्यांच्यामध्ये देखील येतात ना, ते विष्णू परमात्म्याच्या अधीन असतात ते. ज्ञापयितुम जंगमम इत्यादी होते, म्हणून ते दाखवून देण्यासाठी जंगम इत्यादी वाक्य आहेत. जंगम म्हणजे स्थावर होते ना, त्यावेळेला त्या ठिकाणी तिथं बोललेले आहेत. तर येतेन येत हं, तर येतेन इत्यालोक शब्द हा, तो तो ह्या ठिकाणी ह्या लोकापासून जातो, वरच्या लोकाला जातो. आलोक शब्दाचा अर्थ तो. मुक्त हा परामृशते, मुक्त लोक त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल परामर्श केला जातो. सकल कर्मम सकल कर्म मुक्त्यानंतरम ही शरीरात उत्क्रामती, सगळेच्या सगळे कर्म मुक्ती झाल्यानंतर तो शरीरापासून वर निघून जातो. शरीरापासून शरीर सोडून वर जातो. प्रकृष्ट ज्ञान रूप, मग त्याला विज्ञान रूपी एक डोळा असतात. प्रकृष्ट ज्ञान रूप डोळ्याने विष्णू परमात्म्याच्या प्रेरणेने मग त्याला प्रज्ञान नेत्राने प्रज्ञेन आत्मनैव रम्य, त्या ज्ञानाच्या मुळेच हा शरीर सोडून तिथून त्याने सर्वान कामानाप्त, आणि त्याच प्रज्ञान नेत्राने सगळे कामना प्राप्त करून घेतो. आणि त्याने मग सर्वान कामांच भुंकते, आणि त्याच्यामुळे सगळे कामना भोगतो तो. इथे सर्वत्र अनुसज्जते, मग ते सगळं प्रज्ञा बुद्धीने आलोचनाने स्वीकार करतो. हे सगळं लागू होतं. कारण प्रज्ञालोक म्हणजे डोळे नसते तरी दुसरे डोळे असावे लागतात की ते असे मानसिक असणारे असे देह लोच का डोळे वगैरे त्यांना नसतात. तिथं प्रज्ञान नावाचंच डोळे असतात. प्रज्ञानेत्र नेत्रो लोक हा इत्युक्ते कथम प्रज्ञानेत्रो मुक्त, मग प्रज्ञानेत्राने मुक्त कसं होतं इत्याकांक्षायां तसे व्याख्यान तेन प्रज्ञेन, म्हणून त्याचं व्याख्यान दिलेलं. तो ह्या प्रज्ञा नावाच्या दृष्टीने भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घेतो. प्रज्ञेन आत्मना इत्यादी, प्रज्ञा नावाच्या आत्म्याने तो इथून सगळं कामान भोगत्वा म्हणजे तो मुक्त होतो ना, सामान्य वचन आहे. म्हणून मुक्त इत्याकांक्षायान तसेव व्याख्यान, त्याचं व्याख्यान सांगितलं बरं घ्यायचं. तेन प्रज्ञेन आत्मना इत्यादी अनुक्त विशेषणानाम अपि, काही काही विशेषण या ठिकाणी सांगितले नाही, ते देखील भगवंताच्या अधीन असतात. म्हणून हे दाखवून घ्यायसाठी म्हणून थोडे काही घेतलेले आहेत. प्रज्ञा नेत्रो लोक हा इति सामान्य वचनम. हे लोक कसे असतात, प्रज्ञा नेत्राने स्वतःची बुद्धी म्हणून असावीच लागते. यस्य नास्ति स्वयंप्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम म्हणतात. ज्या व्यक्तीला डोळे आहेत पण स्वतःची प्रतिभा असावीच लागते बरं का. स्वतःची प्रतिभा म्हणजे प्रज्ञा नेत्र त्याला असावंच लागतं. नाहीतर कोणतंही शास्त्र त्याला काय करणार आहे. किती शास्त्र वाचले काय नाही वाचले काय सगळे व्यर्थ होऊन जातात असा होता. हं. अनारब्ध फलानांच प्रारब्धानांच सर्वशा, प्रारंभ न केलेले असे काही गोष्टी असतात त्यांचं फळ मिळतं. ते प्रारब्ध आपण केलेल्या कामाचं फळ जरा मिळतच असतं. कर्मणाम दाह एव आहे, बाकीचे पापकर्म जे केले असतात ते सगळं कर्म दग्ध होऊन जातात. मुक्तिरित्य विजयते, दग्ध झाल्याशिवाय मुक्ती मिळतच नाही म्हणून सांगितलं रे. तो मुक्तस्ततो देहात उत्गच्छति परात्मा, मग तो मुक्त होऊन वरच्या लोकाला जातो. परात्मा म्हणजे परमात्म्याच्या अनुग्रहाने वरच्या लोकाला जातो. प्रेरितो विष्णू लोकांच्या प्राप्य, त्या परमात्म्याच्या प्रेरणेने विष्णू लोकाला जातो. भोगाना वाप्यते, तिचा भोग वगैरे स्वीकार करतो. भुंगते विष्णू प्रसादेनं, त्याचे भोग भोग त्याला मिळाले असतात ते परमात्म्याच्या अनुग्रहाने स्वीकार करतो तो. विष्णू विष्णू प्रसादेनं विष्णूवर अवशः क्वचित, विष्णूच्या वशामध्ये राहून घेत असतो. विष्णू तंत्रा इमे सर्वे मुक्ता आहे, विष्णू परमात्म्याच्या तंत्रामध्ये सगळे मुक्त लोक असतात. तर तो अखिला हा सगळे सगळे मुक्त लोक परमात्म्याच्या तंत्रामध्ये असतात, म्हणजे त्याच्या तंत्राप्रमाणे चालत असतात म्हणून ब्रह्मांड पुराणात सांगितलेलं आहे. ब्रह्मेंद्रादी शब्द हा विष्णावेव मुख्यतः, ब्रह्मा इंद्र इत्यादी शब्द देखील विष्णू परमात्म्यामध्ये मुख्य मुख्यतः वाच्य आहेत. ती ती तद्व्यावृत्त्या जीवानां स्वीकारार्थमेव एष इत्यादी शब्द म्हणून त्या देवतांना सोडून बाकीचे सगळे जीव देखील येण्यासाठी मग एष म्हणून घेतलेले आहे. तरी भगवान सनेत्र गोपी
तो परमात्मा स्वतःच्या नेत्राने युक्त असला तरी अनुग्रह करण्यासाठी म्हणून स्वतःचा नेत्र म्हणजे बुद्धी तो स्वतःची बुद्धी वापरतो, स्वतः इच्छा करतो, म्हणजे काय दुसऱ्यांच्यावर अनुग्रह करायची इच्छा करतो एवढंच अर्थ. अनुग्रह हे तो हे ब्रह्मादी नावाचं विवक्षण. ब्रह्मादी सगळ्या देवतांना अनुग्राह्य, हे सगळे अनुग्रह पावणारे लोक आहेत, अनुग्रह मिळवून घेणारे लोक आहेत. अनुग्रह करणारे लोक म्हणून म्हणता येत नाही त्या लोकांना. अनुग्रह करणारा परमात्माच आहे. पण अनुग्राह्य अनुग्रह घेणारे लोकांच्या मध्ये ब्रह्मदेवापासून सुरू, म्हणून तर ब्रह्मादिक देवता सगळे त्याच्या अनुग्रहाला प्राप्त होतात. हं. नेयतानुग्रह नेयता अनुग्राह्यतापि न सा विष्णोः स्वतोपि तू शब्द इति शब्द तत्वे. नेयता, नेयता म्हणजे काय, घेऊन जाणे, कॅरी, कॅरीड अवे, कॅरिंग अवे. नेयता घेऊन जाणेपणा, अनुग्रह करणे, हे सगळं विष्णू परमात्म्याला लागू होत. दुसऱ्या लोकांच्या मध्ये घेऊन जाणे किंवा अनुग्रह करणे हे सगळे लागू होत नाहीत, फक्त विष्णू परमात्म्याला लागू होतात. म्हणून शब्दतत्वामध्ये सांगितले. इति श्रीमदानंदतीर्थभगवत्पादाचार्य श्रीमन माहितरे उपनिषद भाष्ये द्वितीयारण्यके षष्ठोऽध्याय, ते अरण्यकामध्ये 6वा अध्याय संभवतात इथं. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. सप्तमोऽध्याय, मला 7वा अध्याय सांगतात. ओम वांग मे मनसि प्रतिष्ठिता, वाणी माझ्या मनामध्ये प्रतिष्ठित झाल्या. मनोवाच प्रतिष्ठित, मन वाणीमध्ये. आणि आविराविर, आविराविर मा येधी, आविर्भूत होणं, प्रकट होणं, माझ्यामध्ये सगळे गोष्टी प्रकट होऊ द्या. पाणीपासून होण्याचे काम, मनापासून होण्याचे काम सगळे सगळे प्रकट होऊ दे. वेदस्य म आणि स, आणि स, वेदामध्ये असणारी जी गोष्ट आहे ते माझ्या आणि स, आणि स म्हणजे काय, माझ्या बुद्धीमध्ये येऊ द्यात, आणून बसवू द्यात. वेदामध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि स म्हणजे आणून बसवू द्यात, आणून ठेवू द्यात. मग श्रुतम मे मा प्रहासी, मी जे काय ऐकलेलं आहे ते सगळं नष्ट होऊ नाही, ते तसंच्या तसंच राहावं, म्हणून त्याला प्रतिष्ठा म्हणतात. अनेन अधीतेन अहोरात्रान संदधामी, मी ह्या वेदांच्या द्वारे जे काही ऐकलेलं आहे किंवा शिकलेलो आहे त्या विषयापासून अहोरात्रान संदधामी, रात्रंदिवस मी त्याचं परिपालन करतो, पालन करतो. प्रथम वदिष्यामी, खरं बोलतो मी. सत्यम वदिष्यामी, जे जी गोष्ट जशी आहे तसा बोलतो मी, जे खरं आहे ते बोलतो मी. हा, सत्यम वदिष्यामी ऋतम म्हणजे जी गोष्ट जशी आहे तसं त्याला तेच बोलतो मी, आणि जे खरं आहे तेच बोलतो मी. सत्य आणि ऋतामध्ये एवढाच फरक आहे. सत्यम तु सुनृता वाणी, हं. ऋतम तु सुनृता वाणी, सत्यम सत्यमित्यभिधीयते. ऋत म्हणजे काय, सुनृत वाणी म्हणजे योग्य असणारी वाणी, आणि सत्य म्हणजे खरं. तन्मा महतु, ते आम्हाला रक्षण करो, ते आमची रक्षा करो. तन्मा महतु तद वक्ता महतु, वक्ता जो कोणी आहे त्याला देखील रक्षण करो, त्याचे देखील रक्षा करो. तन्मा महतु तद वक्ता महतु अवतु माम, वक्ता जो आहे त्याला रक्ताची रक्षा करो. हं? मला माझी रक्षा करू. अवतु वक्ता, वक्त्यासहित मला देखील माझी देखील रक्षा करू. हं. इति श्रीमदानंदतीर्थभगवत्पादाचार्य विरचिते श्रीमन्महेश्वरे उपनिषद भाष्ये द्वितीयारण्यके सप्तमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. त्याप्रमाणे 7वा अध्याय इथे संपवतात. श्रीमन्महेश्वरे उपनिषद झालाय. वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता, अवधरूपे विष्णू प्रतिष्ठिता, तज विष्णू अधिष्ठिता. वाणी माझ्या मनामध्ये राहते. अवबोधन रूप म्हणजे कळवून देणे, ह्या रूपाने जे आहे विष्णू परमात्म्यामध्ये राहत असते. तर जे विष्णू मी वाचिष्ठित राहा, तो विष्णू परमात्मा माझ्या वाणीमध्ये राहो. येथे यद एतद हृदय हृदय, हे जे हृदय आहे ते मन, मन आणि हृदय दोन्ही मिसळून असावे. विष्णुनामध्ये तत्वात, विष्णुनामध्ये यामध्ये सांगितले, विष्णूचे नामधेय घेणे हे हृदयामधून मनपूर्वक हृदयाने करावं असा अर्थ.
आविर म एधी आविही म्हणजे आविर्भूत होणे, म म्हणजे माझ्यामध्ये आविर्भूत होऊ दे. एधी हे विष्णू मम आविर्भव, हे विष्णू माझ्या मनामध्ये हृदयामध्ये आविर्भूत हो, प्रकट हो. आविर्भूत होणे म्हणजे प्रकट होणे. आणि स्थित, आणि मध्ये राहणारा, वाणीमध्ये, आणि मध्ये म्हणजे काय, जिभेचं जी रेख आहे त्याच्यामध्ये राहून. आणण्या स्थित विष्णू इथे संबोधन. आणि मध्ये म्हणजे या जिभेच्या लाईनीमध्ये, रेखेमध्ये राहून विष्णू परमात्मा राहू द्या असा अर्थ. ओष्ठाभिधानानुकुली नंतर परिवदापवी सर्वस्यैवाचे वाचे चारुमामी वारे, या मंत्रामध्ये त्या आपल्या जिभेवरची जी मधली रेघ असते ना, त्याला आणि म्हणतात. आणि त्या ठिकाणी विष्णू परमात्मा राहून आपल्याला चांगलं बोलायला होतं. आधार हा सर्व वेदांना, सगळ्या वेदांचा आधार आहे. वेदाने प्राण उच्यते, वेद वेद आणि म्हणजे वेदांची रेघ, वेदांची लाईन कशी आहे, आणि म्हणून त्याला म्हणतात. वेदाने प्राण उच्यते, खरा सगळ्या वेदांचा प्राण म्हणजे काय, तर ती रेघ आहे. चांगला मार्गदर्शन करणे हे त्या रेघेचं काम आहे बरं का. दिव्यवरच्या वेदेचं काम, लाईनीचं काम आहे. तस्मिन स्थितो हरी नित्यम, त्यामध्ये असणारा परमात्मा केव्हाही नित्य राहत असतो. त्याकरता आणि स्थ म्हणून त्या परमात्म्याला आणि स्थ म्हणतात. जिभेच्या रेघेवर राहणे. हं, जिभेला येईल तसं बोलू नका म्हणतात. जिभेला येईल तसं बोलू नये. जिभेच्या वरचं जी लाईन असते की नाही, मधली लाईन, त्या लाईनीला अनुसरून बोलावं असा अर्थ. हं, उगी वायफळ बोलू नाही, इकडचे तिकडचे गोष्टी बोलू नाही, असं एक म्हण देखील आलेली आहे. म्हण ह्याच्यामुळेच बरं का. तस्मिन स्थितो हरे नित्यम आणि स्थैती गीयते, म्हणून त्या रेगेवर असणारा परमात्मा आणि स्थ या नावाने प्रसिद्ध असत, शब्दरत्नामध्ये सांगितलेलं आहे असं, बरं का. म्हणून आणि आपण म्हणूनच आणि म्हणतात. आणि म्हणजे काय, एखादं वाक्य बोलणं म्हणलं की नाही, त्याच्यानंतर तो वाक्य बोलायचं झालं तर आणि असं म्हणतात. आणि म्हणजे काय, खरं असलेलं, खरं सांगायचं म्हणजे असं अभिप्राय दाखवून देण्यासाठी आणि म्हणतात. आविरावी ते दैर्घ्यम अतिशयार्थे, आविर्भूत होणे म्हणजे आविही, आणिही, म्हणजे दीर्घ कशाला दाखवलंय, अधिकपणा दाखवण्यासाठी. दैर्घ्यम अतिशयार्थे, अधिकमिती सूत्रात, अधिक विषय सांगण्यासाठी म्हणून दीर्घ वापरावा म्हणून असं सूत्र आहे. पाणिनीचं सूक्त आहे. सूत्र म्हणजे काय, हे व्याकरणकारांचं सूत्र आहे. आधिक्य दाखवून देण्यासाठी दीर्घ वापरलं जातं. आण शब्दस्य गतिवाचित्वात चलमाण उच्यते. आण शब्दाची गती, आणपाय डय गतऊ म्हणून असा धातूचा अर्थ आहे. त्या अण शब्दाचा अर्थ गती. गती म्हणजे काय, टू मुवमेंट दाखवण्यासाठी आण शब्द आहे. काय, वाचित्वात चलमान उच्यते, म्हणून चलमान हा, चलमान म्हणजे चालणेपणा त्याच्यामध्ये येतो, गती त्याच्यामध्ये येते. तुम्ही चालत असतात की नाही, चालत असताना असं म्हणायला, चालत असताना एक पाय काढून दुसरीकडे टाकला तरच चालणं होतं. एक पाय ज्या ठिकाणी टाकला तिथंच थांबला तर काही उपयोग नाही, त्याला मान होत नाही तो. म्हणून पुढे टाकणं म्हणजे त्याला म्हणतात आणि. त्याला मान उच्चते. तच्च धारणेन तद्वानाणी, म्हणून ते धारण करतो म्हणून आणि. स्थापक, त्याचा स्थापक, नेऊन ठेवणारा असा अर्थ. मे श्रुतम मा प्रहासी ही, मी जे काही ऐकलं आहे ते सगळं कधी नष्ट होऊ नाही. म्हणून विद्या गोचरेव सर्वदा, म्हणून विद्या सगळी मला केव्हाही गोचरीभूत व्हावी, दिसल्यासारखी व्हावं, सर्वदा दिसावी. हम्म, सर्वदा भव, विस्मृतो मा भव, हा विसरून जाऊ नका. हे विष्णू, अनेन तद्विषयेनैव अधीतेन, ह्या तुझ्या विषयामध्ये जाणारा शिकलेला मी, हा रात्र रात्रंदिवस मला अनुसंधान होऊ द्या, पुन्हा पुन्हा आठवण राहू द्या, मी विसरू नाही असं विचारत आहे. सर्व अहोरात्रेष्वपि तद्विषयाध्ययनमेव करोमि, हे रात्र रात्रंदिवस तुझ्या विषयांच्या बद्दलच अध्ययन मी करत राहावं.
असा त्याच्यात प्रार्थना आहे. ऋतम यथावद अवगतम ताम वदिष्यामि. ऋतम वदिष्यामि म्हणून जसं मी शिकलो तसं तुला बोलतो. मला जसं अध्ययन झालेलं आहे तसंच मी बोलतो. सत्यम म्हणजे काय? साधू गुणही ततम सर्व नियंतारंच. सत्य शब्दाचा अर्थ साधू गुणांनी व्यापलेलं, चांगल्या गुणांनी युक्त युक्त असणार असं वाक्य माझ्याकडून होऊ द्यात. म्हणजे सर्व नियामक करणारा तूच आहे. ते तुझ्या अधीन राहावं, तुझ्या नियमनामध्ये राहावं. हं? तद विष्णुआख्यम ब्रह्मा, हे विष्णू शब्दाने वाच्य असणारे जे ब्रह्मा आहे ते विष्णुआख्यम ब्रह्मा माम अवधू. ते ब्रह्मा माझ्या मध्ये राहून माझी रक्षा करो. तस्य विष्णू परोक्षत्वेन एव प्रार्थना. त्या विष्णू परमात्माचं परोक्षार्थाने प्रार्थना आहे. वाङ्म इत्यादिकं खंडम विष्णू प्रार्थना रूपकम. वाङ्मे मनसी स्थित इत्यादी जे वाक्य आहे ते सगळं विष्णू प्रार्थना रूपक असणार असं आहे. अविघ्नत्व अपि अभिप्सूनाम. कोणतंही विघ्न येऊ नये अशी इच्छा करणाऱ्या लोकांच्यासाठी, अशी इच्छा करणारे शिष्य लोक जे आहेत की नाही, त्या शिष्य लोकांना त्या परमात्म्याचं दर्शन व्हावं त्या अपेक्षेने हे सांगितलेलं आहे असं म्हणतात. इति सूचितम. तृतीयारण्यके प्रथमोऽध्याय. तिसरा अरण्य प्रारंभ होतो. तृतीयारण्यके प्रथमोऽध्याय. आता संहिताया उपनिषद. आता यापुढे संहितेचं उपनिषद काय आहे हे दाखवत आहेत तुम्हाला बरं का. म्हणजे उपनिषदाच्या बद्दल सांगा. विष्णू नामनी शकारस्य नकारस्य संहितायाम. विष्णू या नामामध्ये असणारा शकार आणि नकार हे जोडले असताना विष्णूचे वाचक आहेत. विष्णू परमात्म्याचे बहुरूपत्व आहे त्यांनी दाखवून दिलेले आहे. वाचिकाम ऋषयो विदुः. म्हणजे विष्णूस्तु बहुरूपाणां वाचिकाम ऋषयो विदुः. विष्णू परमात्म्याचे बहुरूपांचे वाचक असणारे असे विष्णू परमात्म्याचे रूप ऋषी लोकांनी जाणलेलं आहे. औ च वर्णो हरे हे. ते श आणि न हे दोन्ही वर्ण हरे हे सम्यक स्वरूप प्रतिपादक हो. परमात्म्याचे चांगले स्वरूप काय आहे दाखवून देण्यासाठी विषण विशेष करून म्हणाला क्षण विष्णू सगळं मिळून विष्णू झालेला आहे. बहुधैव स्थितस्य अनेक रीतीने असणाऱ्या परमात्म्याचे सदा एव एकस्वरूपिण, सदा एव एकस्वरूपिणा, सर्वदा एकच स्वरूप असते. बहुधा नानी युक्त, अनेक नावाने जरी युक्त असलं तरी एकच रूप असते परमात्मा. विष्णू नामार्थ रूपत्वाद. विष्णू हे नाव आहे त्याचं, म्हणून त्या अर्थाने त्याचे रूप सगळे कळवून घ्यावे. वेदानां सर्वेशा, सगळ्या वेदांचा अर्थ काय आहे हे देखील सर्वशः पूर्ण रीतीने कळून घ्यावा. अन्येषामपि शब्दानां संहिता विष्णुवाचिका. दुसऱ्या शब्दांची देखील संहिता एके ठिकाणी जितके शब्द आहेत त्या सगळ्यामध्ये क्षण वगैरे कसं वेगवेगळे वेगवेगळे दाखवून त्याचा समावेश करून एकच शब्द एकच शब्द म्हणून बाळगला जातो. त्याप्रमाणे सगळ्या अक्षरांचा देखील समागम म्हणजे संहिता म्हणजे काय, एके ठिकाणी घेणेपणा जे आहे विष्णुवाचक असणारे जे आहे म्हणून सांगितलंय. तर वाचकास तथा वर्ण ते त्या त्या शब्दांनी वाचक असणारे जे काही वर्ण आहेत सर्वे लौकिक वैदिक लौकिक भाषेमध्ये किंवा वैदिक भाषेमध्ये देखील वापरले जातात असतात म्हणून सांगितलेलं आहे. अर्थात संहिताया उपनिषद म्हणून सांगितलेलं आहे. पृथ्वी पूर्वरूपम ज्योरुत्तररूपम वायुसंहिता इथे मांडुक्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. पृथ्वी म्हणजे पूर्वरूप आहे, देव हे उत्तर रूप आहे, वायू हे संहिता आहे. हे मांडुक्य लोक अशा रीतीने सांगतात. पृथ्वी नामकम रूपम पृथुत्वात पृथ्वी स्थितम. पृथ्वी नाव हे परमात्म्याचं जे रूप आहे की नाही ते पृथुत्वात म्हणजे विस्तृत असल्या कारणाने मोठा असल्या कारणाने पृथ्वी नामक रूप दाखवलेलं आहे. देवता पूर्ववर्णस्य पूर्वरूपम तदुच्यते. देवता हे देवतामध्ये असणारे जे पूर्ववर्ण आहे देव म्हणून ते पूर्व रूप आहे. देवतोत्तर वर्णस्य क्रीडनाच. देवता मध्ये असणारं दुसरं पद वर्ण आहे की नाही त्याचा क्रीडा असा अर्थ. म्हणजे पूर्ण रूप असणारं परमात्म्याचं क्रीडेसाठी म्हणून असं असतंय. पृथुनामकत्वात पृथुनामाने परमात्म्याने प्रसिद्ध झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे, व्यापलेला आहे त्याचा अर्थ आहे. म्हणून पृथ्वी पूर्ण रूपम म्हणून सांगितलंय. दिव्यस्थितम हरे हे रूपम उत्तरम.
जीवलोकामध्ये असणारं परमात्माचं जे रूप असतंय की नाही, त्या रूपाला जे आहे पूर्वरूप म्हणतात. देवतोत्तर वर्णस्य क्रीडनाच्या द्युनामकम. देवतामध्ये दुसऱ्या वर्णाचा अर्थ आहे, त्यांच्यामध्ये क्रीडाशील असणारा परमात्मा आहे म्हणून देवता. आता आता म्हणजे काय व्याप्तौ क्रीडा इत्यादा. क्रीडा रूपी असणारं ते परमात्माचं रूप आहे. दिव्यस्थितम हरे रूपम उत्तरम रूपम उच्यते. जीवलोकामध्ये आकाशामध्ये असणारं जे परमात्माचं रूप आहे त्याला उत्तर रूप म्हणतात. वेद वेदकत्वाच आयनत्वाद. वेदक बोधन करून देणार आणि आयन म्हणजे राहणार असल्या कारणाने ते रूप वायू ह्या नावाने देखील वाच्य आहे. विष्णू वर्णयो मध्य देवते. विष्णू आणि त्या वर्णांच्या मध्ये असणारा देवता कोण आहे? परमात्माच आहे. प्रकीर्तितम संहिता नामकम तथ्य. त्या वर्णामध्ये, त्या दोन्ही वर्णामध्ये असून मध्ये असणारं जे रूप आहे की नाही त्याला संहिता म्हणतात. तच्च रूपद्वय रूपद्वय सही स्थिते सहस्थिते. ते दोन्ही रूप एका ठिकाणी असतात म्हणून याकरता संहिता असं म्हणतात. वर्णद्वयं विकारंच शकारं केचित अब्रुवन्. दोन वर्ण किंवा विकार. शकाराचा विकार काही लोक म्हणून असं सांगतात. शकारम मध्यमत्रैव. आता विष्णू मध्ये श मधला आहे विषणू. हं, शकारम मध्यमत्रैव. मध्यम अत्रैव णकारं केचित् उत्तरम्. काही लोक नकार उत्तर म्हणून म्हणतात. मध्यम म्हणजे शकार, शकार नकार असं काही लोक म्हणतात. पृथक्करण म्हणजे वैशाम वर्णमे वर्णयोर मध्यम उच्यते. हे वेगवेगळं करणं म्हणजे त्या वर्णामध्ये असणारं महत्व दाखवून देण्यासाठी म्हणून वेगवेगळे केले जात असतात. उपसर्गाणाम वी त्याहो. उपसर्गामध्ये वी म्हणून एक उपसर्ग आहे. प्रपरा अपसमा अनुवाव निस निर वी विस वे धू वी विजयामध्ये असणारं वी. तसा उपसर्गामध्ये वी आहे. केचित नाम स्नुक मात्रकम. काही लोक फक्त नाम स्नु हेच आहे, विशेषण स्नु म्हणून म्हणण्यासाठी विष्णू म्हणतात. शकारंच नकारंच वर्ण पूर्वोत्तराविधी. शकार पहिला वर्ण, नकार दुसरा वर्ण. आणि तसे दोन्ही वर्णांनी दाखवून देणारी गोष्ट विशिष्ट आकाराने विशेष रूपाने परमात्मा असते म्हणून विष्णू. व्यक्तिरेव ऊष्मणः तत्र मध्यम इत्यविधीयते. त्या दोन्हींच्या मध्ये असणारं उष्मता जे आहे की नाही, उष्म चल ऊष्माण म्हणल्यासारखं ते जे आहे ते या ठिकाणी उष्मत्व जे आहे की ना मध्यम म्हणून ते काही लोक म्हणतात. सर्वेप्येत काही किती केलं तरी येत उपादेया पक्षा निर्दोषका येतात. त्याच्यापासून येणारे जे अर्थ पक्ष आहेत ते सगळे निर्दोष असणारा परमात्मा आहे हा अभिप्राय दाखवणार आहे. इत्याद्य इतरे संहितायाम. त्याप्रमाणे ऐतरे संहितेमध्ये सांगितले. आकाश संहितेत्यस्य माक्षव्यो वेदयांचक्रे. माक्ष माक्षव्यो वेदयांचक्रे स हा सह सह विपरीतो मेने सहौ सहौ विपरिम विपरीतः. हावी ही आवी म्हणजे अभिव्यक्त होणे. खरं सांगायचं अभिव्यक्त होणेपणा जे आहे की नाही त्याला व्याहरती म्हणतात. मेनेन मे अस्य पुत्रेण समगादिती. माझ्या या मुलाशी कधीही पण विरोध येऊ नाही. इथे समानी समानी वै चांगल्या मानाने तत्परिवृतो मेन इत्यागस्त्या. अगस्त्याने सांगितलं किती असते तरी सगळे सन्मान माझ्याबद्दल राहावा, त्यांचा मुलांचा माझ्यावर अभिमान राहावा ह्या अपेक्षेने मी सांगितलं आहे. या गोष्टी सगळ्या त्याच्यासाठी सांगितल्या आहे. तसं उपनिषदामध्ये सांगितलं आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता ह्याच्या पुढे आकाश वगैरे इत्यादिकांचे वर्णन वगैरे करून सांगतात बरं का. मांडूक्य उपनिषदात सांगितलेले विषय आहेत हे. ते सगळे आकाश काय आहे, वायू काय आहे हे सगळे क्रमाने सांगतील. उद्याच्या काळी निवेदन करतो. उद्या सगळेजण भेटायचं सकाळी. हं. होय. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः. हरे हरे राम.